भाजपा नेता पंकज भोयर ने पत्रकारों से बातचीत में शरद पवार पर ताशेरे उड़ने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि शरद पवार को सत्ता में रहने की आदत है और वह इसके बिना रह नहीं सकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ओबीसी समाज के लिए बड़ी योजनाएं लागू की है, साथ ही स्वतंत्र मंत्रालय और वसति गृह बनाए गए हैं। बारिश और बाढ़ की स्थिति पर भी सरकार पूरी तरह सक्रिय और मराठवाड़ा के प्रभावित इलाकों में मदद पहुंचाई जा रही है। माननीय शरद पवार साहेबांना फक्त सत्तेत राहण्याची आतापर्यंत सवय होती। ते सत्तेशिवाय राहू शकून नाही राहिले, त्याच्यामुळे ताशेरे ओढण्याशिवाय दुसरं कुठलंही काम ते यावेळेस करू शकत नाही। आज अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही समाजाचा प्रश्न त्या ठिकाणी सोडविलेला आहे आणि विशेष करून ओबीसी समाजाकरिता त्याच्या इतिहासात कधी नव्हत्या त्या योजना या माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या ओबीसीच्या जनतेला दिलेल्या आहे। आतापर्यंत राज्यात कुठेही ओबीसींकरता स्वतंत्र असं मंत्रालय नव्हतं, त्या विभागाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांकरता वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली। अशा अनेक योजना त्या ठिकाणी या राज्यातल्या ओबीसी समाजाकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं मराठा बांधवांचा देखील त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी सोडविलेला आहे। त्याच्यामुळे नैराश्यात जाऊन माननीय शरद पवार साहेब अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतात।